हा पुरा महाराष्ट्राचा सातबारा शिवरायांच्या नावावर आहे आणि त्यांच्या स्मारकाला आज इथं नियम अटी घातल्या जातात. सरकारने या नियम अटी शिथिल घातल्या पाहिजे आणि हे जे बाळराजे आवारे पाटील आहेत आणि बाकीचे जे काही समाज बांधव आहेत जे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनाही एक विनंती आहे की इथून पुढं जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका. तुमचा जेवढा स्वाभिमान आहे तेवढाच प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आहे, पण त्यामध्ये काय होतं काही ह्या हाकेसारखे जातीवादी लोक येऊन यामध्ये विघ्न संतोषीपणा तेढ निर्माण करण्याचं काम करते. त्यामुळं गावखेड्यातलं सलोख्याचं वातावरण हे खराब होत आहे. तुम्ही जे म्हणत होता की वर्गणी करून एखादी जागा विकत घेतली पाहिजे मग तिथं स्मारक बसवलं पाहिजे, पण मग याला केवळ एकाच समाजाकडनं वर्गणी येऊ शकते, इतर समाजाकडनं येऊ शकणार नाही अशी पण भीती. याबद्दल काय मत? नाही, आता हे तर सगळे जाती धर्माचे लोक म्हणते ना 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली. लोकांनी मान्य करून टाकावं की छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्याचे, दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांनी मग शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ये. इथं काय होतं स्मारकाचा विषय आला किंवा आरक्षणाचा विषय आला की शिवराय फक्त मराठ्याचे, विटंबना झाली तर मराठ्याची. ही खेळी जमणार नाही. आज तुम्ही बघा ना कोणताही राजकारणी जेव्हा निवडणुकीच्या रायगडावर जाईल, शिवनेरीवर जाईल, पाया पडे नाम सगळ्यांची नैतिक जबाबदारी असं आपण म्हणायला पाहिजे. सगळ्यांची नैतिक जबाबदारी. साहेब आज तुम्ही मदरसे जेव्हा बघता कुठल्याही मुस्लिम बांधवाच्या तुम्ही पानटपरीवर जा, हातगाडीवर जा, कुठेही जा, त्यांच्याकडे एक बॉक्स असतो. त्या बॉक्समध्ये त्यांनी त्यांचे लोक म्हणजे काही घ्यायला गेले की त्याच्यातले उरलेले पैसे म्हणजे 10 रुपये 20 रुपये ते जमा करतात आणि त्यामधून ते मस्जिदी बांधतात. त्यांचा एक तो स्तुत्य उपक्रम आहे. तशा पद्धतीने आपण शिवरायाचे मावळे आहे ना, आपण जर एवढे गंध टिके लावून फिरतो ना तर आपणही रोज शिवरायांच्या स्मारकासाठी मंदिरासाठी शिवरायांचं मंदिर करायला पाहिजे. आज तुम्ही आदर्श घ्या त्या आंध्र प्रदेशचा श्रीशैलम देवस्थान आहे, तिथं ज्योतिर्लिंग आहे, त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं इतकं भव्य मंदिर आहे साहेब, आपल्या लोकांना ते माहीत नाही. जर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा सगळा कार्यकाळ जर गेला असेल जर मग ते आंध्र प्रदेशवाले जर एवढं भव्य मंदिर करू शकते तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे मंदिरं हे सरकारने केले पाहिजे. तिथल्या देवस्थाननी केले की कोणी केले माहीत नाही, पण त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवलं मल्लिकार्जुन म्हणजे श्रीशैलमचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता, म्हणून त्या लोकांनी शिवाजी महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. ती आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आज तुम्ही देश सेवेत जर मिलिटरी हे जे बघतायत जवान बघतायत त्या प्रत्येक बॉर्डरवर आपले सैनिक छत्रपती शिवरायांचं स्मारक त्या ठिकाणी उभारतायत.